मी नेहमी असं म्हणते, म्हणजे पप्पा गेल्यानंतर तर मी माझ्या भावंडांना असं खूप म्हटलं की पप्पांच्या मध्ये ना आईचं हृदय होतं. तर आपल्याला असे पप्पा मिळाले होते की ज्यांच्यात आईचं हृदय होतं, आणि आपण खूप लकी आहोत की आपल्याला असे पप्पा मिळाले. ऑफकोर्स माणूस म्हणून खूपशा अशा गोष्टी असतील कदाचित ज्या मला वाटत होत्या की हे इतके ॲम्बिशियस का नाही आहेत, किंवा आम्ही छोट्या घरात राहतो तर मोठं घर का नाही घेता येत. पण ह्या सगळ्या ज्या गोष्टी होत्या त्या मटेरियलिस्टिक गोष्टी होत्या, ज्या मला माझ्या वयात वाटत होत्या की ह्याने फोन का नाही घेता येत, म्हणजे टू व्हीलर का नाही घेत आहेत, कार असायला पाहिजे आपल्याकडे, विमानाने का नाही जात होत आपण, किंवा टॅक्सीने का नेत नाहीत. ह्या त्या वयातल्या त्या ह्याच्यातले मटेरियलिस्टिक ज्याच्यातून आपण मोजत जातो आपले वडील श्रीमंत आहेत का काय आहेत. पण मला असं नंतर जाणवत गेलं की ह्या गोष्टी आहेतच, ह्या जगण्यासाठी, सुखासेन जगण्यासाठी आवश्यक आहेत. पण त्याच्यापेक्षाही माणूस म्हणून आपले पप्पा हे बेटर होते का, तर असा जेव्हा मी विचार करते तेव्हा मला वाटतं की हो. कारण ते मला किंवा आईला किंवा माझ्या बहिणीला, मला वाटतं ते एका बाईला समजून घेऊ शकत होते. ह्याचा अर्थ ते खूपच छान माणूस होते. हे रेअर असतं, म्हणजे एखाद्या पुरुषाने बाईला ओळखणं हे तर रेअरेस्ट आहे, आणि ते होऊ शकत नाही, कारण तुम्ही नाही ओळखू शकत आम्हाला तसे. कारण आम्ही सुद्धा आम्हाला ओळखण्याची प्रोसेस आमची सुद्धा चालूच असते. पण तरी क्लोजर टू म्हणजे त्यांना 2 वाक्य सांगितली तर पुढची 10 कळतायत, हे होत त्यांच्यामध्ये. आणि हे कदाचित ते त्यांच्या आईशी कनेक्टेड होते म्हणून होतं का, असं मला विचार करताना खूप वाटतं की कदाचित ते आईचे फेवरेट होते. ही बिंग ते सगळ्यात त्यांच्या 6 भावंडांमध्ये लहान होते, शेवटचं शेंडेफळ, त्याच्यामुळे आजीच्या ते जवळचे होते. आणि म्हणून कदाचित ते आजीला ओळखू शकले म्हणून ते आम्हाला ओळखू शकले का बाई म्हणून, किंवा पिरियड्समधले आमचे प्रॉब्लेम्स हे त्यांना सांगू शकत होतो की म्हणजे गेलंय तर त्या दिवशी लिटरली चहा सुद्धा हातात मिळत होता. आणि चहा तर आम्हाला म्हणजे रविवारी तर डेफिनेटलीच त्यांनी तो करून ठेवलेला असायचाच. आणि पिरियडच्या दिवसात म्हणजे जेवण करण्याची सक्ती आहे नाही, ते त्यांचं वरण भात बटाट्याची भाजी केली, आम्हालाही वाढलं, त्यांनी खाल्लं, झालं संपलं. ही इज टू अंडरस्टँड दॅट. मला वाटतं आता हे जे पुरुषांना जे वेगवेगळ्या प्रकाराने शिक्षित करण्याचं जे चाललं आहे ना, तर ते मी माझ्या पप्पांना तसंच बघितलंय. त्यामुळे मी आता कुठे गेले, कोणाच्या घरी गेले तेव्हा तर त्या घरातला पुरुष जेव्हा ऑर्डर सोडताना दिसतो ना मला की हे आण, ते कर, किंवा समोर पाणी असेल तरीही ते कुठल्या तरी पुरुषाला हातात हवं असतं, असं जेव्हा मी बघते मला संतापायलाही होतं. आणि मला त्या माणसाशी रिलेटच नाही करता येत. मग त्याचं वय कुठलंही असेल. आणि हे मी स्वतः अनुभवलंय. आमच्याच फॅमिलीमध्ये एक त्यांच्या समोर ग्लास असतानाही ते त्यांच्या सुनेला, आणि ती बिझी आहे म्हणून मला त्यांनी सांगितलेलं आहे. आणि मी बिकॉज माझ्या आई वडिलांचे माझ्यावरचे संस्कार आणि मी माझ्यावर केलेले संस्कार म्हणून मी त्यांना एकदा ते उचलून दिलंय. ऑफकोर्स तेव्हा हाच प्रश्न आला की अरे समोरच आहे की पाणी. आणि राईट दॅट मोमेंट, म्हणजे मी तुम्हाला हे सांगायचं म्हणून नाही सांगत आहे, पण ज्या क्षणाला तो माणूस, तिसरा माणूस जेव्हा मला सांगतोय शीतल पाणी दे, त्या क्षणाला मोमेंट मी त्यांना तो उचलून दिल्यानंतर पप्पा मला शीतल प्लीज जरा पाणी देतेस. अँड आय रिअलाइज की हा जो टोन आहे, ही जी मागण्याची पद्धत आहे ही किती वेगळी आहे. म्हणजे एक माणूस हा जणू मी त्यासाठीच जन्माला आल्यासारखी मला ऑर्डर सोडतो आहे, आणि माझे स्वतःचे वडील जे कदाचित मला हक्कानेच सांगू शकतायत ते मला ह्या अशा पद्धतीत सांगतायत. मला तिथेच आपण कंपॅरिझन नकळत आपल्या मनात चालूच असतं. मला माझे पप्पा खूप ग्रेट वाटले. मग त्या क्षणाला कदाचित ते त्या माणसापेक्षा पैशाने कमी होते का, तर मे बी डेझिग्नेशन वाईज कमी होते का, हो डेफिनेटली. पण मला वाटतं हे जी गोष्ट आहे ना, त्याच्यामुळे ते खूप श्रीमंत आणि खूप उंचावर होते त्या माणसापेक्षा. सो दिस इज समथिंग. मला असं वाटतं की ह्या गोष्टी तुम्ही शिकवू शकत नाही. ह्या एकतर इनबिल्ट असतात किंवा
तुम्ही तुमचं शिकलेले असता. तर माझ्या पप्पांचं हे जे काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, ह्या मला असं वाटतं की पुरुषामध्ये असणं आवश्यक आहे. आता जेव्हा रिलेशनशिप्स या इतक्या फ्रजाईल झालेल्या आहेत, जेव्हा स्ट्रेस वाढलेले आहेत, जेव्हा एखाद्या बाईला ती जेव्हा तितक्या हिरारीने बाहेर प्रोफेशनली काम करते, तिला घरात सुद्धा थोडीशी मदत हवी आहे आणि ती मदत हे घर आपलं आहे ह्या भावनेतून आलेली हवी आहे. तर हे जे सगळं आहे ते मी बघतच मोठी झालेली आहे. त्याच्यामुळे मी जेव्हा आत्ता त्या गोष्टी कोणाला तरी ह्या जनरेशनला किंवा पुरुषांना शिकवण्याच्या दृष्टिकोनातून जेव्हा बंबार्डिंग होताना बघते आहे, तेव्हा मला असं वाटतं की अरे हो का, हे शिकवावं लागतंय. हो, कारण मी हे बघतच मोठी झाले. कारण माझे पप्पा असेच होते आधीपासून. सो आय डोंट नो कुठून ते शिकले, कुठून हे आलं, आय डोंट नो. माझे पप्पा ना खवय्ये होतेच, पण म्हणजे ते असं नुसतं तुम्ही करून दिलं आणि त्यांनी खाल्लं असं नव्हतं. ते स्वतःसुद्धा ते करू शकत होते. म्हणजे उत्तम कोलंबीचं सवतळलेलं वगैरे ते करायचे. तुम्हाला कळणार नाही, तुम्ही व्हेजिटेरियन आहात, पण इथे जे जे मासे खातात त्या सगळ्यांना माहिती आहे त्याची चव. पण ऑफकोर्स पण नुसतंच नॉनव्हेज नाही, पण व्हेजसुद्धा पप्पा उत्तम करायचे. त्याच्यामुळे काहीच नाही झालं तर वरण भात बटाट्याची भाजी असं आमचा ठरलेला मेन्यू होता आणि तो आमच्या आवडीचा होता सगळ्यांचा. पण दुसरं म्हणजे की दिवाळीला खूप जास्त त्यांची मदत व्हायची. कारण माझे आई पप्पा दोघेही शिफ्ट ड्युटीजला असल्यामुळे दिवाळीला खास सुट्टी असं काही नसायचं त्याच्या आधी. तर ते दोघेही कधी कधी सेकंड शिफ्ट असली तर आई 11-11:30 आणि ते 12-12:30 आल्यानंतर दिवाळीचा फराळ करायला आम्ही बसायचो. आणि तेव्हा आम्ही अतिउत्साही सगळे छोटे गडी होतोच. आम्ही दुपारी झोपा काढायचो व्यवस्थित छान, कारण आई सांगून जायची की रात्री फराळ करायचा आहे आज असं म्हणून. त्याच्यामुळे आम्ही झोपा काढून व्यवस्थित फ्रेश वगैरे होऊन 11 वाजता बसायचो. आणि हे दोघे आले, फ्रेश झाले की आम्ही त्याच्यानंतर मग शंकरपाळी. मग पप्पा ते शंकरपाळी ॲक्च्युली आम्हाला ह्यांनीच आम्हाला शिकवलंय. पप्पानी ते हात धरून ते शंकरपाळीचं जे असतं ना ते पळी, त्याने ते कशी सरळ रेष आखायची, कसं काय करायचं. चकल्या पप्पा उत्तम त्यालाच ते गोल करू शकायचे. आणि शिवाय त्या करंज्या असतात आमच्याकडे, सुक्या खोबऱ्याच्या करंज्या करतात आणि त्याला ते असे ना वेगवेगळे असं एक पापुद्रे येतात बरं का त्या, म्हणजे तर त्या त्यांच्या फेवरेट असल्यामुळे. आणि त्याच्यात मग आई वेगवेगळे कलर्स त्याला हे करून वेगवेगळ्या कलर्सचे, म्हणजे आमची करंजी कधीच सफेद रंगाची नुसती कधीच नव्हती. तिच्यात नेहमी 3 रंग असायचे, एक हिरवा, एक गुलाबी आणि मग सफेद. त्याच्यामुळे ती खाताना म्हणजे वाढताना सुद्धा मग आई अशी ती प्रॉपर नीट त्याला असं वाढायचं. त्याच्यामुळे ते जेव्हा घेऊन यायचे जेव्हा पाहुण्यांसमोर, तेव्हा अरे वा असं व्हायचं. आणि ते त्याचा जो एक आनंद होता ना की हे आम्ही केलंय, किंवा त्याच्यातले 1-2 चकल्या आम्ही केलेल्या असायच्या, पण यांनी पोरांनीही केलंय. सो आय थिंक आठवणी असं म्हणतो ना, जेव्हा म्हणजे समृद्धपणा हा जो आहे किंवा श्रीमंती जी आहे ती पैशाची होती का, तर हो एका अर्थी होती. श्रीमंती असं नाही म्हणणार, पण आम्ही खाऊन पिऊन छान सुखी असे होतो. पण ह्या ज्या आठवणी आहेत त्याच्यामुळे ते इतकं समृद्ध वाटतं बालपण. मला माहीत नाही आताची किती मुलं आपल्या आईवडिलांना, रादर आताच्या आया किती करतात घरामध्ये, हा प्रश्न आहे एक. पण ऑफकोर्स मलाही माहिती आहे की अनेक घरांमध्ये आजही फराळ बनतो, मुलं मदत करतायत. पण मला नेहमी वाटतं की हां, त्या मुलांच्याही तेही मुलं तितकीच समृद्ध असतील जेव्हा ती मोठी होतील. कारण जशी मी आज आहे, कारण आजही आम्ही ना भावंड एकत्र जमलो, म्हणजे आमचं क्षीरसागर फॅमिली, म्हणजे माझे कझिन्स वगैरे असं म्हणून आमचा मोठा परिवार होतो. म्हणजे घरातच आमंत्रण द्यायचं तर माझे 50 जण फक्त घरातली आहेत, मला बाहेर कोणालाच बोलवायची गरज नाही. पण आम्ही जेव्हा सगळे एकत्र येतो आणि जेव्हा ह्या कोणीतरी सांगतं अरे हो मोहन काका काय हे छान करायचा ना, किंवा मोहन काका ते करायचं ना, तर हे जे आहे ना आपल्या पप्पांबद्दल जेव्हा आपले चुलत भावंड, आत्ते भावंड, मामे भावंड एखादी आठवण सांगत असतात आणि ती आठवण त्यांच्यातल्या त्या आनंदाला, त्या उत्साहाला जेव्हा रिप्रेझेंट करत असते, आणि तर तेव्हा असं वाटतं की हां, हे होतं माझं बालपण किंवा हे होते माझं पप्पा. तुम्हाला बाबांनी कधी मारलंय का पप्पांनी? हां, कधीच नाही, ॲब्सोल्युटली नॉट. म्हणजे एक चपटी पण खाल्लेली नाही आहे मी माझ्या पप्पांकडून. माझ्या बहीण भावांनी खाल्लेली यथेच्छ. पण मला पप्पांना डोळ्यांच्या म्हणजे धाकात त्यांनी मला ठेवलं होतं. आणि हे खरं आहे, म्हणजे मी माझ्या पप्पांना खूप घाबरायचेही ऑफकोर्स. पण मी जर मस्ती केली का काय केलं की त्यांचे डोळे मोठे व्हायचे आणि मी त्या डोळ्यात बघितलं कीच थांबायचे. कदाचित मीच भित्री असणार, दुसरं काही नाही. पण
असं होतं. पण मी नाही, मार्ग नाही कधी खाल्ला. बाबांनी तुम्हाला बरेचसे गिफ्ट दिले असतील, तर असं कोणता गिफ्ट आहे जे तुमच्या असं अजूनही लक्षात आहे? मला असं वाटतं त्यांनी मला वाढदिवसाला माझ्या लहानपणी दिलेली सगळी पुस्तकं, कारण ती आजही माझ्याबरोबर आहेत. त्यावर त्यांनी त्यांच्या हस्ताक्षरात लिहिलेलं माझं नाव आहे. आणि त्या पुस्तकांमुळे असं झालं आहे की मी जेव्हा जेव्हा ती वाचते किंवा बघते, मला असं वाटतं की त्यांनी काहीतरी एक चिरंतन असं मला दिलंय. ह्याचं रिझन असं की ही पुस्तकं मी पास ऑन करू शकते पुढे. असं एखादं म्हणजे ऑफकोर्स मी काही तुम्हाला हे सांगणार नाही की सोन्याच्या वस्तू दिल्या नाहीत का वगैरे, त्या ऑफकोर्स ते देतातच. मला वाटतं ते ट्रेडिशन आहे की मुलींसाठी केलंच जातं. पण मला त्या गोष्टींपेक्षा मला असं वाटतं त्यांनी मला हे जे पुस्तकं दिली, त्यांनी आमच्याबरोबर प्रत्येक सुट्टीमध्ये त्यांनी आमच्यासाठी आम्हाला विचारून आम्हाला आवडणाऱ्या ठिकाणी आम्हाला घेऊन जाणं. आणि ही खासियत होती त्यांची, म्हणजे माझ्या आई पप्पांची, की आम्हाला पिकनिकला कुठे जायचं हे विचारलं जायचं आणि त्या ठिकाणी नेलं जायचं. ऑफकोर्स तेव्हा ते त्यांच्या बजेटमध्ये जर नसेल तर मग दुसरं कुठलं तरी बघा असं सांगून नेलं जायचं. तर मला वाटतं ह्या गोष्टी ज्या त्यांनी गिफ्ट केल्या आहेत ना, ह्या जास्त चेरिश्ड आहेत. कारण मी, माझी बहीण, माझा भाऊ आजही आम्ही त्या आठवणींमध्ये रमतो. आणि मग मी तुम्हाला मगाशी म्हणाल तसं आठवणी आल्या की ते चित्ररूपातच येत जातात आणि आम्ही पुन्हा ते रिलीफ करतो. तर मला वाटतं ह्या दोन गोष्टी आहेत, पुस्तकं आणि त्यांनी आमच्याबरोबर घालवलेला हा आता ज्याला क्वालिटी टाईम असं म्हटलं जातं तो. तुम्ही कधी बाबांना गिफ्ट दिलं? हो, खूप. पण मला असं वाटतं मी त्यांना सगळ्यात चांगलं काही गिफ्ट दिलं असेल तर हे की मी ॲक्ट्रेस म्हणून रिस्पेक्टेबल असं काहीतरी काम करू शकले, किंवा मी असे काही 1-2 प्रोजेक्ट्स केले की ज्याच्यामुळे लोकांनी त्यांना सांगितलं की किंवा त्यांना ओळखलं की तुम्ही शीतलचे बाबा ना, किंवा तुम्ही शीतलचे पप्पा ना. आणि हे सांगितल्या म्हणजे हे जेव्हा त्यांनी घरी येऊन सांगितलं होतं तेव्हा त्यांना जो प्राऊड होते ते, मला असं वाटतं हेच माझ्याकडून गिफ्ट असेल त्यांच्यासाठी. अदरवाईज मला वाटतं एक मुलगी वडिलांना देते तसं घड्याळ, कपडे आणि हे सगळं ऑफकोर्स मी दिलेलं आहेच. पण ह्याहीपेक्षा मला असं वाटतं की वडिलांसाठी हेच गिफ्ट असतं जेव्हा त्यांची मुलं त्यांच्या आयुष्यात असं काहीतरी मिळवतात, कमवतात की ज्याच्यामुळे पालक ओळखले जातील. आणि असं खूप कमी वेळा होतं ना, म्हणजे खूप कमी प्रोफेशन्स असे आहेत की जिथे तुम्ही काहीतरी अचीव्ह केल्यानंतर तुमच्या आईवडिलांच्या नावाची नोंद घेतली जाते. म्हणजे जिथे तुम्ही नोकरी करता आहात, जरी तुम्ही मॅनेजर, CEO कोणीही झालात तरीही तिथे तुम्ही इंडिव्हिज्युअल म्हणून तिथे पोट्रे होत असतात. तिथे तुम्हाला कोणतरी ह्याचा मुलगा झाला CEO असं कोणी म्हणत नाही. हे कलाक्षेत्राचं प्लस पॉईंट आहे. हा आम्हाला मिळालेला आशीर्वाद आहे हा, की जेव्हा जेव्हा आम्ही काहीतरी कमवतो तेव्हा आमच्या बरोबरीने आमच्या आई वडिलांच्या नावाची सुद्धा नोंद होते, आणि मग ती चांगली वाईट दोन्हीही. त्याच्यामुळे आमच्यावरची जबाबदारी ही वाढते की आम्हाला नेहमी असंच काम करत राहायला हवं आहे जिथे आमच्या आई वडिलांचं नाव खराब होणार नाही. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं माझ्याकडून मी त्यांना हेच गिफ्ट दिलंय की जसं मला माझ्या चित्रपटासाठी राज्य पुरस्कार मिळाला, तर मला कायम हे वाटतं की ओके, माझं नाव शीतल मोहन क्षीरसागर हे एका सरकारी दरबारात नोंद केली गेलेली आहे. आणि ह्याच्या पुढे 100 वर्षानंतरही कोणी जर हे चाळायचा प्रयत्न केला, ही फिल्मोग्राफी किंवा अवॉर्ड्स कोणाला मिळाले, तर माझ्या नावाबरोबर लोकांना माझ्या पप्पांचंही नाव कळेल, मोहन क्षीरसागर हे कळतील. आणि मला पर्सनली वाटतं की हे मी त्यांना दिलेलं मोठं गिफ्ट आहे. असं कोणता क्षण आहे ज्यावेळी तुम्ही बाबांना अशी घट्ट मिठी मारली असेल? माझ्या पप्पांचा हा गुण आणि दोष दोन्ही की ते अशा वातावरणात किंवा संस्कारात मोठे झाले जिथे मुलीला फार स्पर्श करू नये असे थॉट प्रोसेसमध्ये.
सो पप्पांबरोबर फिजिकल अफेक्शन किंवा कनेक्शन हे खूप रेअर होतं. लहान असताना ऑफकोर्स होतं डेफिनेटली. तेव्हा तर मिठ्या मारण्यासाठी काही कारणच नाही लागायचं. म्हणजे बर्थडे आहे म्हणून मिठी मारली, फ्रॉक आणला म्हणून मिठी मारली, किंवा शाळेत मी पहिली आली असं म्हणून मग त्यांनी मिठीत घेतलं. ह्या काही छान आठवणी आहेतच माझ्याकडे. पण ऑफकोर्स मला वादीसाठी जेव्हा पहिल्यांदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं अवॉर्ड मिळालं होतं त्यावेळी पप्पांनी आणि मी मिठी मारली होती आणि ती खूप स्पेशल आहे. कारण एकतर मला प्रूव्ह करून दाखवायचं होतं त्यांना की मी जे क्षेत्र निवडलं आहे ते माझ्या आवडीचं आहे, पण मी त्याच्यात काहीतरी असं सबस्टॅन्शियल करू शकले आहे. आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये जिथे आमचं कोणीही नाही आहे, तर अशावेळी जेव्हा मी धडपड करून काहीतरी मला देवाच्या कृपेने, मेहनतीने, सगळ्यांच्या आशीर्वादाने मिळालं आहे, तर ते जो क्षण होता ना, आणि तर तेव्हा ऑफकोर्स तेव्हा मी आणि पप्पांनी आम्ही मिठी मारली, आम्ही रडलो आहे. आणि दॅट इज एक आहे गोष्ट. आतापर्यंत आपल्या लाईफमध्ये एक कन्फेशन जर बाबांकडे करायचं असेल तर ते काय कन्फेशन असेल? नाही, मी तुम्हाला म्हणाले तसं की मध्यमवर्गीय घरात मोठं असताना त्या चाकोरीबद्ध स्वप्न असतात, तर त्यातली बरीचशी ऑफकोर्स टिक झाली. पण त्यांना वाटत होतं एका पर्टिक्युलर वेळात माझं लग्न व्हायला हवं आहे, आणि त्यांची इच्छा करेक्ट होती, माझीही होती. समहाऊ अजून ते पॉसिबल नाही झालेलं. आणि त्यांच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये ही कॉन्स्टंटली आस्क्ड मी दिस की कधी लग्न करणार, कधी लग्न करणार. तर मला वाटतं की ते एक राहूनच गेलं आहे माझ्याकडून. आय विश की मी ते आधी करू शकले असते. आता पण थोडं रॅपिड फायर राऊंड आहे. तर तुमच्या बाबांचा आवडता पदार्थ? हो, एक सांगायचं आहे. हां, हे कठीण आहे. एकच. हे खूपच कठीण आहे. मटण. आवडता चित्रपट? शम्मी कपूरचे सगळे. एक सांगता येणार नाही, पण तरी जंगली. नाटक? आवडतं नाटक? तर तशी खूप आवडली, पण आय थिंक नटसम्राट. आवडता ऍक्टर? शम्मी कपूर. ऍक्ट्रेस? मधुबाला. आवडतं ठिकाण? थंड हवेची कुठली, पण मला वाटतं महाबळेश्वर. आवडतं पुस्तक? सुहास शिरवाळकरांचं ते, नाही सुहास शिरवाळकर पण नाही, ते बाबूराव अर्नाळकरांचं काळा पहाड. अच्छा. हां, ह्या व्यक्तिरेखांची सगळी पुस्तकं ती पप्पांनी खूप वाचली. सो त्यातलं एक पर्टिक्युलर मला नाही सांगता येणार. पण आवडतं गाणं? खूपच आहे, पण एहसान तेरा होगा मुझ पे, दिल चाहता है वो कहने दो मुझे, तुमसे मोहब्बत हो गई है मुझे, वगैरे वगैरे. आवडता छंद? वाचन इन त्यांच्या अर्लियर ह्याच्यामध्ये. नंतर त्यांना शब्दकोड सोडवायला खूप आवडत होतं. सो आय थिंक शब्दकोड सोडव. बाबांचं म्हणजे तुमच्या पप्पांचं वर्णन जर आपल्याला तुम्हाला एका शब्दात करायचं असेल तर काय करा? इंग्लिशमध्ये ही इज अ जॉली गुड फेलो, आणि मराठीमध्ये देव माणूस, असं मला वाटतं. तुमच्या वेळेची परिस्थिती आणि आताची परिस्थिती किंवा रिलेशन्समध्ये जसं तुम्ही सांगितलं त्याच्यामध्ये खूप फरक होत चालला आहे. आता बाबांशी कसं वागायचं तेही समजवायला लागतं आणि बाबांनी कसं वागायचं हे पण समजवायला लागतं. तर मुलांनी बाबांबरोबर आता कसं वागायला पाहिजे? मला ना आत्ताचा काळ थोडासा
जास्त आव्हानात्मक वाटतो मुलांसाठी आणि पालकांसाठी सुद्धा. कारण पालक आपापल्या व्यवसायात आधीपेक्षा खूप जास्त व्यस्त झालेत. म्हणजे माझेही पप्पा संध्याकाळच्या एका पर्टिक्युलर वेळामध्ये घरी असणार आहे ह्याची मला माहितीच होती आणि खात्रीच होती, कारण माझाही पप्पा त्या वेळात घरी असायचे, ज्या ज्या वेळात ज्या ज्या दिवसांमध्ये ते असणार आहे. तुम्हाला आता हे शक्य होत नाही आहे. म्हणजे जरी तुमच्या आईबाबांनी तुम्हाला अगदी मनापासून सांगितलं की ते संध्याकाळी येतील, हजर राहतील किंवा असतील, तरी कधी कधी त्यांच्या कामाच्या जबाबदाऱ्यांमुळे ते तिथे नसतात. मला असं वाटतं की तुमची जबाबदारी खूप जास्त वाढली आहे सगळ्या मुलांचीच, की हे समजून घेणं की त्यांचं तुमच्यावर प्रेम आहे, तुमची काळजी आहे आणि तुमची जबाबदारी आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी डोक्यात ठेवून ते त्यांचं आयुष्य जगत आहेत. त्याच्यामुळे कॉम्प्रोमाइजेस जेव्हा तुम्ही करताय त्याच्या जवळजवळ 100 पट कॉम्प्रोमाइजेस ते करतायत अनेक पातळ्यांवर, आणि ज्या तुमच्यापर्यंत कदाचित कधीच पोचणार नाहीत. जसे माझ्या पप्पांनी जे काही कॉम्प्रोमाइजेस केले ते माझ्यापर्यंत कधीच पोचले नाहीत. त्याच्यामुळे तुम्हालाही अशी होण्याची शक्यता आहे. जरीही आत्ताचा काळ हा संवादाचा असला आणि जरी तुम्ही तुमच्या बाबांना, पप्पाला ए बाबा, ए पप्पा, ए डॅडी असे म्हणायला लागलेला असलात, तरी मला नाही वाटत तुमचा बाबा, तुमचा पप्पा किंवा तुमचा डॅडी तुम्हाला कधी खरंच मनातलं सांगेल. पण तुम्ही हे समजून घ्या आणि त्यांच्याकडून तुम्हाला मिळणाऱ्या सगळ्या गोष्टी ह्या तुमचा हक्क असल्या तरीही तुमच्यासारख्या असंख्य जणांना त्या मिळतही नाही आहे, त्याचंही भान ठेवा. त्याच्यामुळे तुमच्या आई बाबांचे जे काही मेहनत आहे, त्याग आहे, ह्याच्याकडे तुम्ही थोडंसं ओपन राहून बघावं लागेल. कंपॅरिझन्स तुमच्या आईवडिलांचं तुम्ही दुसऱ्यांबरोबर करूच शकत नाही, कारण तुम्हाला मिळालेले आईवडील हे युनिक आहेत, स्पेशल आहेत आणि ते तुमच्यासाठी योग्य आहेत. माणूस म्हणून तुमची जी काही पुढे वाटचाल होणार आहे त्याच्यासाठी हेच आईबाबा तुम्हाला योग्य असतात. आणि बिलीव्ह मी, मलाही वाटायचं असताना, लहान असताना कधीतरी खूप रागाच्या भरात की दुसरे पप्पा मिळायला पाहिजे, ते तिचे पप्पा कसे आहेत आणि तिची आई कसं कसं करते, तू का नाही करत. पण आत्ता जाऊन मला असं कळतंय की मी जी काही आज आहे ती मी ह्या आई पप्पांमुळेच आहे, जे मला लाभले. कदाचित मला जर सेट ऑफ पॅरेंट्स वेगळे असते तर मी वेगळी झाली असते आणि मला ते आवडलं असतं का, तर मला नाही माहिती. आता मी जी काही आहे ती मी खूप आवडते. मला असं वाटतंय आय एम गुड, आय एम स्पेशल, आय एम युनिक. माझ्या गुणदोषांसकट मी जे काय झाले, बनले आहे, इट्स फाईन. खूप इम्प्रूव्हमेंटला स्कोप आहे. पण तुम्हाला तुमच्या आईवडिलांना जरा जास्त समजून घ्यावं लागेल. तुम्हाला तुमच्या वयापेक्षा थोडंसं मोठं व्हावं लागेल. ते तुमचे मित्रमैत्रिणी होण्याचा प्रयत्न करतील, पण ते तुमचे मित्रमैत्रिणी नसणार आहेत, ते तुमचे आईवडील आहेत. त्याच्यामुळे त्यांना आदर देणं हे तुमचं पहिलं कर्तव्य आहे. त्याच्यामुळे काही गोष्टी त्यांच्याकडून देण्यात तुम्हाला कमी पडत असतील तर त्याचा आदर ठेवून त्या पुढे तुम्हाला मिळतील याची खात्री ठेवून जे आहे तुमच्याकडे अवेलेबल आत्ता सध्या, त्याचं मॅक्सिमम युटिलायझेशन तुम्ही करायला हवं आहे. तुमच्या आईवडिलांना तुम्ही उलट बोलूच शकता. तो प्रत्येक मुलीचा म्हणजे काय जन्मसिद्ध अधिकार आहे, आपण ते बोलायचंच असतं. पण चार चौघामध्ये त्यांचा अपमान आपल्याकडून होणार नाही याची काळजी नेहमीच घेतली पाहिजे, जी होते. कारण घरात जे आपण जसं बोलतो ना तसंच बाहेर बोलण्याची सवय लागते आपल्याला आणि बऱ्याचदा आपलं भान सुटतं. पण तसं होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे, स्वतःला तसं मोल्ड केलं पाहिजे. कारण प्रत्येक आईवडील आपल्या मुलीला योग्य आणि चांगलं मिळावं ह्याच्याच प्रयत्नात असतात. कोणीही कधीही ठरवून आपल्या मुलाला वाईट देतच नाही. जे जे त्यांना द्यायचं असतं ना ते आपल्याला आपल्यासाठी बेस्ट द्यायचं असतं. तर त्याच्यामुळे आईवडिलांचा आदर राखणं, त्यांच्याशी कम्युनिकेट करणं, कधीतरी त्यांनासुद्धा विचारणं की तुम्ही फाईन आहात का, काय हवं आहे, काय झालं आहे. असं होऊ शकतं की ते तुमच्याशी बोलणार नाहीत, पण मग तुम्ही ते समजून घ्या त्यांनी न सांगता. जसं तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना समजून घेऊ शकता ना, तसं त्यांना समजून घ्या. आणि मला वाटतं रिस्पेक्ट इज द की फॉर टुडे. तो कुठेतरी हरवत चालला आहे. कारण
कारण जेव्हा आपले आईवडील आपल्याला त्यांच्या स्ट्रगलबद्दल किंवा त्यांच्या ह्याच्याबद्दल सांगत असतात तेव्हा आपल्याला वाटतं काय हेच तेच रडगाणं, काय तेच तेच सांगते माहिती आहे ना मला, आता मग तुला मिळालं तर मला मिळतं तर मग माझा फॉल्ट आहे का? इट्स नॉट युअर फॉल्ट. पण त्यांचं जे सांगणं आहे ना ते समजून घ्या. त्याच्यातून त्यांना तुम्हाला काय सांगायचं आहे की मेहनत करा, स्टे फोकस्ड इन युअर लाईफ, बी हंबल इन युअर लाईफ. कारण तुमच्यापेक्षा जे खूप कमी मिळणारी जगात असंख्य मुलं आहेत, त्यांना तर आईवडीलही नाही आहेत. सो जस्ट बी हॅपी, ॲटलिस्ट यू हॅव अ सेट ऑफ पॅरेंट्स. आणि जे तुम्हाला तुमच्यासाठी आवश्यक सगळं देऊ शकतात. मला वाटतं की तुम्हाला तुमच्या आईवडिलांबरोबर बोललं पाहिजे, त्यांनाही कधीतरी विचारलं पाहिजे की ते बरे आहेत ना आणि त्यांना काय हवं आहे. असं मला वाटतं की तुमच्या आईवडिलांना बरं वाटेल, दे विल फील हॅपी. आय एम शुअर. टॉक टू देम.